Hello my dear students, welcome to English video. Today we are going to learn the Wind poem from Unit 5. Look at the activity 1. 1. Listen, repeat, learn and recite. ऐका, म्हणा, शिका आणि म्हणून दाखवा. You can see the picture is given here. That grassy land is there. गवताळ मैदान आहे. One house is there. Clothes are on clothing lines. Clothing line. There's one little boy is there, and the tree. What do you observe in this picture? Watch it carefully. Yes, you can see that the trees are bowing because of the wind. The clothes on clothing line are moving in the direction of the wind blow. And the little boy's clothes and his hairs are also blowing or moving in the direction of the wind. So all this happens because of the wind. This poem is very interesting because this poem is sung by a little boy, and the poet of this poem is Robert Louis Stevenson. Let's see this poem, The Wind. You can see the kite is given here. The wind. Listen, repeat, learn and recite. ऐका, म्हणा, शिका आणि म्हणून दाखवा. I saw you toss the kites on high. मी तुला पाहिलेला आहे की पतंगांना वर असं वर हवेच्या जोरानं तू वर फेकत असताना तुला मी पाहिलेला आहे, म्हणजे पतंगांना पाहिलेला आहे. अँड ब्लो द बर्ड्स अबाउट द स्काय. आणि आकाशामध्ये पक्ष्यांना तू कशा पद्धतीनं वाहून नेतोस हे मी पाहिलेलं आहे. अँड ऑल अराउंड आय हर्ड यू पास. आणि माझ्या सभोवताली सर्वत्र तुझा आवाज, तू वाहत असतानाचा तुझा होणारा आवाज मी ऐकलेला आहे. लाईक लेडीज स्कर्ट्स अक्रॉस द ग्रास. आणि गवताच्या मैदानावर एखाद्या स्त्रीचा झगा चालत असताना कसा तो गवताला घासत जातो आणि आवाज होतो सळसळ गवताचा, तसा तुझा आवाज होताना मी ऐकलेला आहे. ओ विंड अ ब्लोइंग ऑल डे लॉंग. हे वाऱ्या, तू दिवसभर असा वाहत असतोस. ओ विंड, हे वाऱ्या, दॅट सिंग सो लाऊड अ सॉंग. तू खूप मोठ्यानं गाणं गात असतोस. नेक्स्ट स्टांजा. आय सॉ द डिफरंट थिंग्स यू डिड. मी पाहिलेलं आहे तू वेगवेगळ्या गोष्टी करत असताना. बट ऑलवेज यू युअर सेल्फ यू हाईड. परंतु नेहमी तू स्वतःला लपवून ठेवतोस. हेड. आय फेल्ट यू पुश. आय हर्ड यू कॉल. आय फेल्ट यू पुश. मला जाणवतो तू धक्का दिलेला. पुश म्हणजे ढकल नाही. आय हर्ड यू कॉल. आणि तू जोरात जो वाहत, आय हर्ड यू कॉल. आणि तू वाहत असताना तुझा होणारा आवाज, तुझी शीळ मी ऐकलेली आहे. आय कुड नॉट सी युअर सेल्फ ॲट ऑल. आणि मी तुला अजिबात पाहिलेलं नाहीये. मी पाहू शकत नाही. ओ विंड अ ब्लोविंग ऑल डे लॉंग. हे वाऱ्या, तू दिवसभर वाहत असतोस. ओ विंड that sings so loud a song.
आणि तू खूप मोठ्यानं गाणं गात असतोयस. गाणं गात असतोयस म्हणजे काय, तर वारा वाहत असताना जो मोठमोठ्यानं आवाज होतोय त्याला तो म्हणतोय गाणं गाणं. Now let's see the third stanza in this poem. Oh, you that are so strong and cold. अरे तू खूप स्ट्रॉंग आहेस, बलवान आहेस, अँड कोल्ड खूप थंड आहेस. ओ ब्लोअर, ब्लो म्हणजे वाहने आणि ब्लोअर म्हणजे वाहणारा, म्हणजे तो वाऱ्याला उद्देशून म्हणतोय, ए ब्लोअर, ए वाहणाऱ्या. आर यू यंग ऑर ओल्ड? दॅट लिटल बॉय इज आस्किंग क्वेश्चन टू द विंड. ओ ब्लोअर, ए वाहणाऱ्या, आर यू यंग ऑर ओल्ड? तू लहान आहेस का मोठा आहेस? यंग म्हणजे लहान, लहान मुलासारखा. आणि ओल्ड म्हणजे काय, तर आपल्या घरी असणारे जे वडीलधारी आहेत, वडीलधाऱ्यांचा म्हणजेच मोठा वयानं. मग तू लहान आहेस का मोठा आहेस असा प्रश्न तू विंडला विचारतोय. आर यू अ बीस्ट ऑफ फील्ड अँड ट्री? काय तू झाडामधला किंवा शेतामधला, फील्डमधला, शेतामधला तू एखादा प्राणी आहेस का रे? तू बीस्ट म्हणजे प्राणी, म्हणजे कोण आहेस तू असा प्रश्न त्याला विचारायचा आहे वाऱ्याला. ऑर जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी? का तू नुसतं माझ्यासारखा एक मुलगा आहेस, चाइल्ड आहेस, मूल आहेस, पण माझ्यापेक्षा असा बलवान असणारा असं मूल आहेस काय तू? स्ट्रॉंग म्हणजे बलवान आणि स्ट्रॉंगर म्हणजे अधिक बलवान. ओ विंड, अ ब्लोविंग ऑल डे लॉंग. हे वाऱ्या, तू दिवसभर वाहत असतोस. ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉंग. हे वाऱ्या, तू मोठ्यानं गाणं गात असतोस. Robert Louis Stevenson is the poet of this poem. This is the poem The Wind. Now we will see the questions given below the poem. Activity number 2. Answer the following questions. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. First question, who blows all day long? दिवसभर कोण वाहत आहे? कोण वाहत आहे? Yes, the wind. Who sings a loud song? मोठ्यानं गाणं कोण गात आहे? Yes, the wind. वारा मोठ्यानं गाणं गात. Third question, can we see the wind? काय आपण वारा पाहू शकतो? No, we cannot. आपण वाऱ्याला पाहू शकत नाही. Fourth question, चौथा प्रश्न, can we hear the wind? काय आपण वाऱ्याला ऐकू शकतो का? Yes, we can hear the wind. हो, आपण वाऱ्याला ऐकू शकतो. Fifth question, which lines are repeated? कोणत्या ओळी ह्या पोएम मध्ये रिपीट करण्यात आलेल्या आहेत? कोणत्या? हिअर आहे बघा इथं. ओ विंड अ ब्लोविंग ऑल डे लॉंग, ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉंग. These two lines are repeated in all three stanzas. In the first stanza, in the second stanza, and in the third stanza. Now let's see the next question. Question number 6. Can you tell any two things that the wind does? Write them. काय तुम्ही सांगू शकताय का की वारा अशा दोन गोष्टी सांगू शकतात का? कोणत्याही दोन की जे वारा करू शकतो किंवा जो वारा करतो. राईट देम, आणि ती काय करा? लिहून करा. बघा कोणत्या दोन गोष्टी करतोय तुम्ही लिहू शकता इथं. येस, हिअर आहे बघा. इन द फर्स्ट स्टॅन्झा, टॉस द काइट्स ऑन हाय. पतंगांना वर आकाशामध्ये वर फेकतोय. अँड ब्लो द बर्ड्स अबाउट द स्काय. आणि पक्ष्यांना आकाशामध्ये वाहून घेऊन जातोय किंवा त्यांना आकाशामध्ये वर उंचावर उडवतोय. सो दिस टू थिंग्स
does. I hope you like this video and you understood this poem. Thanks for watching the video. If you like the video, don't forget to like it, share it with your friends, and subscribe the channel. Thank you. Thank you very much.